सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वपूर्ण निर्णय काल दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रखडलेल्या आहेत। 2019 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर ओबीसी आरक्षणाचा एक मुद्दा निर्माण झाला, त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि या सगळ्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। त्या येत्या 4 महिन्यात घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे। या निर्णयाचे काय परिणाम झाले, या निवडणुका रखडल्यामुळे काय काय परिणाम झाले, या सगळ्यांवरती बोलण्यासाठी आपल्या सोबत संभाजीनगर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता संजय जगताप आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं या निवडणुकीत रखडल्यामुळे शहराच्या विकासामध्ये कसा खोडा घातला गेला, त्यासोबतच या निकालाचे या आदेशाचे परिणाम काय आहेत। सर्वात प्रथम सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचे मी स्वागत करतो। यापूर्वीच हा निर्णय द्यायला पाहिजे होता, थोडा उशीर झाला। स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकाही 5 वर्षापासून निवडणुका रखडलेल्या आहे। सर्वसामान्य जनता परेशान आहे। मनपाचे आयुक्त लोक मनमानी कारभार करत आहे, अधिकारी लोकही मनमानी कारभार करत आहे। त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरातील पाण्याचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न खूप वर्षापासून शहर झपाट्यानं वाढत चाललेला आहे। या शहरामध्ये कित्येक प्रश्न असे आहेत की ते प्रश्न सोडता महानगरपालिकेचे आयुक्त सक्षम नाहीत। मनपा आयुक्तांनी जो मनमानी कारभार शहरामध्ये लावलेला आहे त्याला आळा बसण्यासाठी महानगरपालिकेचे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत। आणि या सरकारच्या डोक्यात सुद्धा नव्हतं की निवडणुका होतील किंवा नाही, परंतु भाजप सैनिकचे लोक निवडणुकीच्या टोटल विरोधात आहेत। आणि आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आज निवडणुकीची वाट पाहत होतो आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचे आम्ही अत्यंत अंतःकरणातून स्वागत करत आहोत। त्यासोबत ओबीसी आरक्षणाचं ज्यासाठी केस निर्माण झालं होतं, 27% आरक्षण राहील की कमी होईल की वाढेल, तर ते देखील 2022 मध्ये जे माहिती आयोग होता त्याच्या पूर्वी जसं होतं तसं 27% ठेवण्याचा देखील 27% आरक्षण ओबीसीचे जसं तसं ठेवलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचं आम्ही त्या निर्णयाचे सुद्धा स्वागत करतो आणि लवकरच निवडणुका होतील अशी अपेक्षा करतो। जी श्रीकांत साहेबाला फोन लावलेला आहे। हॅलो श्रीकांत साहेब, नमस्कार। मी संजय जगताप बोलतोय, माजी विरोधी पक्षनेता। साहेबाला बोलायचं होतं जरा। हा अरे पण प्रत्येक वेळेस मीटिंग मध्येच राहता का? कमीत कमी फोनवर बोला तर म्हणा। कमी फक्त मध्यंतरी तर फोनही उचलत नव्हते, आता पीएन उचलला म्हणते तुम्ही। असं करू नका ना। हा निरोप द्या साहेबांना की दलित वस्त्याचं काम आहे, झोपडपट्ट्याचं काम आहे साहेब। असं करू नका, विनंती आहे तुम्हाला। फोन उचलून काम करा। हा जो सुप्रीम कोर्टचा निर्णय आलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आपल्या देशात आहे म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत। आणि राज्यातील जे आयुक्त आहेत, शासकीय प्रशासकीय जे लोक आहेत ते हुकुमशाही पद्धतीने काम करत आहेत आणि राज्यातली जनता यांना कंटाळलेले आहे, म्हणून हा लोकशाहीचा विजय आहे। पुन्हा एकदा आम्ही सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो।